उपस्थित महिला मंडळी आणि ज्यांचं साऊंड सिस्टीम त्यांनाही धन्यवाद. जे टीव्ही मराठी न्यूज संस्कार चॅनल त्यांनाही जोरवेकर त्यांनाही धन्यवाद. प्रथम असणार पुण्यस्मरण आहे, प्रथम असणार वर्ष श्राद्ध आहे आणि पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता त्यांच्या ऋणातून हा एक चान्स आहे आपल्याला आणि हा एक संधी आहे, हा एक पर्व काळ आहे. कारण पितरांचं ऋण असतं. पितरांच्या आपण ज्या कुळामध्ये जन्म घेतला, आपले वाडवडील असो आजी आजोबा असो, आपल्या कुळामध्ये जेवढे काही पितर झाले, आपल्या अगोदर जेवढे काही पितर झाले आणि त्या पितरांची इच्छा असते ना हो, ते कोणत्याही गतीला असो, स्वर्गादी गतीला असो किंवा नरकात असो, ज्या योनीमध्ये असो, कोणत्याही योनीमध्ये असो, परंतु त्या पितरांची आपल्याकडे इच्छा असते महाराज, की आपल्या कुळातून कधीतरी केव्हा तरी भगवत भक्त होईल, केव्हा तरी आणि आमचं कोणीतरी पिंडदान करणारा होईल महाराज. कारण ते इच्छा करीत असतात आणि त्याकरता पुत्र त्याला म्हणतात पुन्नाम त्रायते ती पुत्र. पुन्नाम नावाचा नरक आहे. अनेक प्रकारचे नरक सांगितलेले आहे, 84 लक्ष आणि त्या नरकाचे प्रकार आहेत. त्यामध्ये पुन्नाम नावाचं भयंकर असणारं नरक आहे. त्या नरकातून जो तारतो, त्या नरकातून जो सोडवतो त्याला पुत्र म्हणतात. आणि पुत्र आवश्यक आहे, कारण पुत्र नसेल कुळामध्ये तर त्या कुळाची ऊर्ध्वगती होत नाही. जसं भगवंताने गीतेमध्ये महाभारताचं युद्ध होतं, अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता, भगवंताने त्याला फार समजावून सांगितलं. अर्जुनाने स्वतःचं मनोगत व्यक्त केलं, मी युद्ध करणार नाही आणि मी एक वेळेस भिक्षा मागेल, परंतु मी युद्ध करणार नाही. अनेक प्रकारचं अर्जुनाने मत मांडलं, आणि अर्जुनाने हे देखील सांगितलं, मी जर युद्ध करील, हे माझे सखे सोयरे आहे, माझेच बांधव आहे, यांच्याशी जर युद्ध केलं तर त्या स्त्रिया काय होतील, विधवा होतील आणि कुळाला दोष लागेल. कारण दोष रेत ही कुलज्ञानम वर्ण संकर कारक हे, कारण लुप्त पिंडोदक क्रिया हा एकतर त्या स्त्रिया विधवा होतील, नंतर त्या स्त्रिया व्याभिचार करतील आणि वर्णसंकर होईल, आपलं कुळ त्या ठिकाणी बुडल्या जाईल. आपल्या स्त्रिया जर विधवा झाल्या तर आपलं पिंडदान करणार कोणी राहणार नाही. अर्जुनाने सांगितलं होतं भगवंताला, कारण आपल्या कुळामध्ये कोणीतरी पिंडदान केलं पाहिजे. तोपर्यंत आपण त्या ऋणानुबंधनातून, पितरांचं ऋण आहे, कारण पितरांची अपेक्षा असते महाराज, आणि त्या पितरांच्या ऋणानुबंधनातून मुक्त होण्याकरिता हे पिंडदान विधी आहे. कारण आपले पितर आपल्यावर तृप्त आहे का अतृप्त आहे हे देखील आपल्याला कळालं पाहिजे. आपले पितर स्वर्गाला गेले का नरकाला गेले, आपले पितर कोणत्या गतीमध्ये आहे हे देखील आपल्याला कळालं पाहिजे. कारण जोपर्यंत त्यांच्या ऋणानुबंधनातून आपण मुक्त होत नाही, तोपर्यंत शास्त्र सांगतं, तोपर्यंत आपली सद्गती होत नाही महाराज. योग्य गती होत नाही, ऊर्ध्वगती होत नाही, भगवंताची प्राप्ती होत नाही, व्यवहारात सफलता मिळत नाही, कोणत्याही कार्यामध्ये अडचणी येतात, अनेक प्रकारचा त्रास असतो, अनेक प्रकारचे दुःख असतात, अनेक प्रकारच्या संसारामध्ये आणि कष्ट भोगावे लागतात. जर पितरांचं ऋणानुबंध, पितृदोष फार भयंकर असणारा दोष आहे, सर्वात मोठा दोष आहे पितृदोष आहे. म्हणून याच्यातून ऋणातून आपण मुक्त होणं गरजेचं आहे. त्याकरता पुत्र पाहिजे महाराज. पुत्र असल, बघा श्रीमद भागवतामध्ये आपण कथा ऐकलेल्या आहेत. श्रीमद भागवतामध्ये फार विस्तृत आत्मदेव ब्राह्मणाची कथा आहे महाराज. आत्मदेव ब्राह्मणाची कथा आहे. आत्मदेव ब्राह्मण फार विद्वान होता, फार ज्ञानी होता, फार पुरुषार्थी होता. विद्वान ज्ञानी आहे, पुरुषार्थ आहे, विद्वत्ता आहे, चारित्र्यवान संपन्न आहे, सर्व समाजामध्ये मान मान्यता आहे, असा असणारा आत्मदेव ब्राह्मण प्रतिष्ठित. एवढं सर्व अनुकूल आहे, परंतु एवढं सर्व अनुकूल असून देखील पुत्र नाही महाराज. पुत्र व्यथेने
दुःखित आहे. कारण आत्मदेव ब्राह्मणाला वाटलं जर आपण आपला मृत्यू जर झाला तर आपलं पिंडदान कोण करील आणि आपली कशी गती होईल. आत्मदेव ब्राह्मणाला चिंता होती. अनेक प्रकारचे व्रत केले, अनेक प्रकारचे उपवास असो जे जे कोणी सांगितलं, स्वतःही विद्वान होता, अनेक प्रकारच्या भगवंताच्या आराधना उपास व्रतादी सर्व नियमांचं पालन केलं, तरी देखील पुत्र प्राप्ती झाली नाही महाराज. श्रीमद भागवतामध्ये फार मोठं विस्तृत असणारी ही कथा आहे. कथा आपण ऐकलेली असेल बघा. कारण आत्मदेव ब्राह्मणाला सर्व लोक नावं ठेवायची महाराज. बघा समाजामध्ये असं आहे, ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया. संसारामध्ये लोक सगळीकडून बोलतात महाराज. निपुत्रिक जर असला पातकाचे मूळ पोरवडा. बघा निपुत्र का म्हणती पाहावं चांडाळ. एखादा जर निपुत्रिक असेल, पुत्र जर नसल, हा समाज म्हणतो निपुत्रिक आहे, त्याचं तोंड बघू नये असंही समाज नावं ठेवतो महाराज. ज्याला एखाद्याला जर जास्त पुत्र झाले तर लोक म्हणतात त्याचं पाप आहे. पातकाचे मूळ पोरवडा. जास्त पुत्र झाले तरी लोक नाव ठेवतात, आणि नाही झाले तरी लोक नावं ठेवतात महाराज. प्रत्येकाकडं आणि कोणत्याही कार्यामध्ये एखाद्याच्या घरी एखादा मनुष्य जास्त जर जात असला तर येता जाता घर बुडविले असं म्हणतात. तो येता जाता आमचं घर बुडवून टाकलं त्यानं. आणि एखादा जर कोणाच्या घरी जात नसला, फार अभिमानी आहे असा समाज आहे. एखादा जर फार बोलायला लागला तर लोक म्हणतात फार वाचाळ आहे, फार वाचाळ. एखादा जर बोलत नसला फार गर्विष्ठ आहे म्हणतात. कारण लोक सर्व सर्व बाजूने नावं ठेवतात महाराज. जसं म्हण आहे ते गाढवावर चालून देत नाही तर पायी चालून देत नाही महाराज. सर्व एखादा जर परमार्थ करायला लागला तर त्याला टोचून बोलतात. त्याला काही काम नाही, घरी कामधंदे नाही, कुशल परमार्थ करतो. आणि दोन्हीकडून नावं ठेवतात. परमार्थ करायला नावं ठेवतात. जर परमार्थ नसला, परमार्थ जर करीत नसला तरी लोक बोलतात तो काय, त्याचं काय भाग्यत आहे का परमार्थ? असं काय सगळेच परमार्थ करू शकतात का? लोक तिकडूनही बोलतात आणि दोन्ही बाजूना. धनसंपत्ती असली, जास्त जरी असली, लोक म्हणते हा दानच करीत नाही. सगळ्या सर्व बाजूने हा समाज आहे महाराज. समाज सर्व बाजूने बोलणार आहे. आणि त्या आत्मदेव ब्राह्मणाला फार टोचायचं महाराज. जर लोक जर बोलले, कारण प्रतिष्ठावान होता, समाजामध्ये प्रतिष्ठा होती, पुत्र संतती नव्हती, आणि लोक नावं ठेवायचे. फार दुःख व्हायचं, अंतकरणामध्ये फार दुःख व्हायचं की असं जीवन नको म्हणले. एकतर जीवा तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. एकतर असं जगावं मनुष्याने, कीर्तीमध्ये जगावं. कारण अपकीर्तीमध्ये जगणं म्हणजे मृत्यू समान आहे. अपकीर्तीने जगणं मृत्यूपेक्षाही भयंकर आहे महाराज. लोक जर नावं ठेवीत असतील, असं जगणं म्हणजे मृत्यूसारखा आहे. मेला तरी सारखा, जिवंत आहे तरी सारखा. आत्मदेव ब्राह्मणाला फार टोचायचं महाराज. एवढी धनसंपत्ती कमवली, एवढं सर्व आहे, पुत्र नाही, आणि काय करावं आता? अंतिम निर्णय केला महाराज. आता जगणं व्यर्थ आहे, आता जगायचंच नाही. काय करता? एवढी संपत्ती आहे, या संपत्तीचं काय करायचं? एवढी संपत्ती कमवली, स्त्री आहे, धुंदुकारी नावाची पत्नी आहे, एवढी संपत्ती कमवली. लोकांच्या अपमानाने त्रासून गेलेला आत्मदेव ब्राह्मण निघाला महाराज. वनामध्ये निघाला, आत्महत्या करण्याकरता निघाला. आता देह ठेवायचा नाही, आता प्राणत्याग करायचा. कारण या समाजात राहून आता उपयोग नाही लोकांचं. आणि हे बोलणं फार बाणासारखं टोचतं महाराज. एक म्हण आहे बघा, शस्त्राने मारलेले घाव बुजतात, परंतु बोललेले घाव ते अंतःकरणावर महाराज टोचतात ते कायम. आणि त्याच्याकरता आत्मदेव ब्राह्मण निघाला. आता निघाला जंगलामध्ये, वनामध्ये एक सरोवर होतं. त्या सरोवरामध्ये प्राणत्याग करणार तेवढ्यात एक योगी पुरुष आले महाराज. त्याने विचार केला आता महात्म्याचं दर्शन घ्यावं, कारण महात्म्याचं दर्शन व्हायला जात नाही महाराज. काहीतरी होईल, काहीतरी मार्ग निघेल, काहीतरी पर्याय निघेल, साधूच्या आशीर्वादाने काहीतरी कल्याण होईल.
कारण सत्पुरुषांचं दर्शन, जे महान पुरुष आहे त्यांचं दर्शन, स्पर्शन, भाषण हे महान असं पुण्य फल प्राप्त करून देणार आहे. विचार केला, कारण शास्त्र सांगतं संत दर्शन को जाइए तेज माया अभिमान, जो जो पैर आगे चले कोटी यज्ञ समान. कोटी यज्ञ एवढं पुण्य प्राप्त होतं. आपल्या जर अंतकरणामध्ये दृढ श्रद्धा असेल, एखाद्या महात्म्याचं जरी दर्शन घेतलं त्याला कोटी यज्ञाचं पुण्याचं फल प्राप्त होतं. अंतकरणामध्ये श्रद्धा असली तर बरं का, श्रद्धा नसेल तर नाही. जसं म्हण आहे ना, तुम्ही ग्रंथ उकळून प्या आणि एखाद्या महात्म्याचे चरण धुवूनही प्या, परंतु श्रद्धा नसेल तर काही उपयोग होत नाही. तर श्रद्धा असणं महत्वाचं आहे. आणि गेला, महात्म्याचं दर्शन घेतलं आणि महात्म्याला सांगितलं, महाराज एकतर मला तुम्ही पुत्र द्या, नाहीतर मी तुमच्या देखत प्राणत्याग करतो. आता साधूला वाईट वाटलं ना, माझ्या देखत प्राणत्याग करतो. साधूला दया आली, त्रिकाल ज्ञानी होते ते, त्यांना सर्व कळत होतं. याच्या ललाटावर आणि बघितलं, आता त्याच्या भ्रुगुटीवर कपाळावर बघितलं, 7 जन्मापर्यंत पुत्र प्राप्ती नव्हती. महात्मा ज्ञानी होते, अंतर्ज्ञानी होते, सर्व काही कळत होतं. 7 जन्मापर्यंत पुत्र प्राप्ती नव्हती. परंतु याचा फार, आता याला सांगावं तर याला आणखीनही दुःख होईल. हा तर अगोदरच हा प्राणत्याग करायला तयार आहे, असं जर सांगितलं तर हा 1 मिनिट राहायचा नाही. हा लगे ताबडतोब त्या आणि सरोवरामध्ये बुडी मारेल. परंतु महात्मे दयाळू असतात, कृपाळू असतात. म्हणले काही हरकत नाही, त्याला सांगितलं नाही, तू एक काम कर म्हणले, तुला मी. आणि तरी देखील त्या महात्म्याने विचार केला महात्म्याने. महात्मा कृपा करणारच होते, महात्मा त्याला काहीतरी देणारच होते पुत्रप्राप्ती करता. पण तरी पण अगोदर महात्म्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला महाराज. कारण साधूचं कर्तव्य आहे, जागृत करणं अगोदर कर्तव्य आहे, सावधान करणं कर्तव्य आहे. पुढे भविष्यामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी घडू नये, आणि त्या गोष्टी जसं आपण बघा, लग्न लावायच्या अगोदर ब्राह्मण बुवा काय म्हणतात, सावधान. ते कशा करतात, कारण संसार आहे, वाटतं थोडस सुख, परंतु पुढं फार दुःखाचे डोंगर आहे. ते अगोदरच म्हणतात सावधान. बघा, सावध अगोदरच करतात, आणि परंतु मनुष्य सावध होत नाही. महात्मे प्रत्येकाला सावध करतात. जसं आणि समर्थ रामदास स्वामींचं लग्न ठरलं, लग्नामध्ये सावधान म्हटल्याबरोबर समर्थ रामदास स्वामी लग्नातूनच पळून गेले महाराज. लग्न केलंच नाही. त्यांना काहींना बघा, एकाच उपदेश एकदाच परिणाम होतो. काहींचं किती काही वेळेस आयुष्य निघून जातं तरी परिणाम होत नाही महाराज. काहींना एकाच उपदेशाने, एकाच शब्दाने, एकाच वाक्याने त्यांच्या अंतकरणावर परिणाम होतो. काहींना जन्म जातात तरी परिणाम होत नाही महाराज. साधूचं कर्तव्य आहे, साधूला आणि त्या महात्म्याला सांगणं कर्तव्य आहे. पुढे भविष्यात होणारी गोष्ट आहे, ती घडू नये, ते टाळावं. त्या महात्म्याने सांगितलं, अरे म्हणले, ज्यांना मुलं आहे ते काही सुखी नाही म्हणले. तुला असं वाटत असन तुला मुलगा नाही आणि मी फार दुःखी आहे म्हणले. महाराज तुम्हाला काय कळणार आहे, तुम्ही संन्यासी आहे, तुम्हाला काय कळायचं मुलाचं सुख. तुम्ही साधू आहे, तुम्हाला काय कळणार. परंतु मला त्याचं, आम्ही ग्रस्ती लोक, आम्हाला त्याचं महत्व आहे. आणि तुम्ही तर संन्यास घेतला, तुम्हाला काय कळायचं आहे, मला पुत्र द्या. त्या महात्म्याने सांगितलं, अरे ज्यांना पुत्र आहे तेही फार दुःखी आहे. या संसारामध्ये कोणी सुखी नाही, कारण त्यांचे पुत्र त्यांना लाता घालतात ना, त्यांचे पुत्र त्यांना आणि अनाथ आश्रमामध्ये पाठवतात. त्याकरता तू पुत्र जरी तुला नाही, तू सुखीच आहे. कारण पुत्र असले तर संस्कारी पाहिजे महाराज. पुत्र जर संस्कारी असले तर त्या माता पित्यांना त्या पुत्रांचा लाभ आहे महाराज. नाही तर माता पिता अगोदरही असताना त्यांना दुःख असतं आणि नंतरही पुत्रांना त्यांचा शापच मिळतो ना हो. पितृदोषातून ते आणि मुक्तच होत नाही. म्हणून पुत्र असावे, संस्कारिक असावे, कारण संस्कार फार महत्वाचे आहे. धन कमी असावं परंतु संस्कार असावे महाराज. संस्कार असले तर समाधान आहे, तर सुख आहे, तर शांती आहे. नाहीतर धनसंपत्ती जास्त असली तर त्याला विपरीत बुद्धी सुचते महाराज. त्या धनसंपत्तीचे अनेक परिणाम
आणि होतात. आता महात्म्याने सांगितलं, अरे बाबा ज्यांना पुत्र आहे ती फार दुःखी आहे आणि फार पुत्राचं तुला असं वाटत असन, परंतु त्याला उपदेश काही आत्मदेव ब्राह्मणाला उपदेश महाराज पचला नाही, उपदेश पटला नाही. बघा, मनुष्य जोपर्यंत संसारामध्ये दुःख भोगीत नाही तोपर्यंत उपदेश पचत नाही, उपदेश पटत नाही. संसारामध्ये ज्यावेळेस त्रस्त होतो महाराज, अंतिम निर्णयावर पोहोचतो की या संसारामध्ये सार असणार काही एक नाही. म्हणून महाराज सांगतात, सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे, फलकट तो संसार येथे सार भगवंत. भगवंताचं नाम सार आहे आणि ती शांतता प्राप्त करून देणार आहे. संसार जेवढा जेवढा केला तेवढी तेवढी अशांतता आणि निर्माण होईल महाराज. परमार्थाशिवाय सुख नाही, परमार्थाशिवाय भजन भक्ती नाही. फार सांगितलं त्याला आत्मदेव ब्राह्मणाला, परंतु आत्मदेव ब्राह्मणाला कळायला आणि त्याने सांगितलं, महाराज मला तत्वज्ञानाचा तुम्ही उपदेश करू नका. एकतर तुम्हाला मला पुत्र द्यायचा असेल तर पुत्र द्या, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता तुमच्या देखत आत्महत्या करतो, याचं पाप तुम्हाला लागेल. आता असं झाल्यानंतर साधूने काय केलं, त्या महात्म्याला दया आली, एक झोळीतून फळ काढलं आणि म्हणले, हे फळ तुझ्या पत्नीला दे, पत्नीला दे आणि तिला पुत्राची प्राप्ती होईल. त्या आत्मदेव ब्राह्मणाला आनंद झाला. एवढ्या दिवसानंतर फार वय झालं होतं महाराज, 50 वर्षाच्या पुढं वय झालं आणि तरी देखील आशा होती आणि विश्वासही होता संत महात्म्यावर, कारण धार्मिक होता, विद्वान होता आणि निश्चित आपल्याला पुत्र प्राप्ती होईल. घरी गेला, धुंदुकारीला हे फळ दिलं महाराज. आता धुंदुकारीला हे फळ दिलं, तिनं गावातल्या महिलांसोबत काही चर्चा झाली, तिनंही विचार केला की नको म्हणले मला हा मुलगा, कारण की काय आहे, मी अशी आहे, एकटी आहे, बरी आहे, खाते पिते, पुन्हा आणि तो मुलगा गर्भवती राहील, माझी नणंद सगळं घरचं सामान घेऊन जाईल, मला काही करता यायचं नाही, खाता पिता यायचं नाही आणि एवढा त्रास मी कसा सहन करू. तिनंही विचार केला, नको म्हणले, ते तू कष्ट, फार कष्ट आहे ते. तिची बहीणही होती, ती म्हणली तू काही काळजी नको करू म्हणले, मलाही काही दिवसाने मुलगा होणार आहे, माझा मुलगा मी तुला देईल, तू काही धन संपत्ती मला दे, मी माझ्या पतीला समजून सांगेल, माझे पती ऐकतील म्हणले, काही हरकत नाही, तू फक्त गर्भवती असण्याचं सोंग आण. आता बघा, तिनं गर्भवती, एकदा काय झालं, एका सुनेला बरेच वर्ष झाले काही होत नव्हतं. आता सासू कायम टोचून टोचून बोलायची, हिला काही होईना, हिला काही होईना, कायम सासू बोलायची. आता त्या सुनेनं काय केलं, गर्भवती आणल्याचं सोंग आणलं महाराज. आता गर्भवती होण्याचं सोंग आणलं. आता सासूनं केलं ना सुरू, तुला काय आवडत आता, ती म्हणली गुलाबजामू आवडते, लगेच गुलाबजामू. आणखीन तुला आज काय खावडतं, म्हणले मला बासुंदी खावडते, झाली बासुंदी, गुलाबजामू चालू झाली. आता 9 महिने झाले, हिला काही होईना. अगोदरही सासू म्हणायची हिला काही होईना, हिला काही होईना. आता सासूला जर अगं म्हणले 9 महिने झाले, डॉक्टरकडे जाऊन बघ, ती डॉक्टरकडे जायला तयार नाही, कारण जर कळालं तर मग ती सासू खाल्लेली बासुंदी आणि गुलाबजामुन पचून नाही देणार मला. तरी सासू म्हणाली हिला काही होईना, हिला काही होईना. शेवटी बघा, सासूला ज्यावेळेस खरं कळालं महाराज, तिनं सर्व बाहेरच काढलं. तसं या धुंदुलीनं काय केलं, तिच्या बहिणीनं सांगितलं, म्हणले तू ते फळ तू खाऊ नको म्हणले, कारण तिची एवढी श्रद्धा नव्हती, तिची एवढी श्रद्धा नव्हती. ती म्हणाली काय या साधू संताचं मानती, म्हणले हे काही देतात, काही खायला लावतात, तू खाऊ नको म्हणले हे फळ, तू हे फळ गाईला खाऊ घाल म्हणले. आता बघा, दुसऱ्याचं ऐकल्यानंतर बघा, जसं नवनाथ ग्रंथामध्ये कथा आहे, ज्यावेळेस ती स्त्री होती, गोरक्षनाथ महाराज ज्या स्त्रीला, आणि बरेच वर्ष झाले पुत्रप्राप्ती होत नव्हती, गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाने फळ दिलं होतं महाराज, भस्म दिला होता, त्या स्त्रीने खाल्लं नाही. बाकीच्या स्त्रियांनी सांगितलं की काय हे साधू काही देतात, तो भस्म त्या उखारड्यावर टाकला. 12 वर्षाने त्या ठिकाणी गोरक्षनाथ प्रगट झाले महाराज.
महात्मे आजही रोजी आहे, भविष्यामध्ये आहे. आणि बघा, महात्म्यावर अंधश्रद्धा ठेवू नये. एकदा महात्मे बघा, परंपरा अंधश्रद्धा होण्यासारखे आजकाल काही प्रसंग घडतात, परंतु सगळे समाज तसं नाही महाराज. सर्व महात्मे तसे नाही. साधू संत आज रोजी आहे, पुढेही भविष्यात राहतील आणि पाठीमागे होते महाराज. परंतु कलियुग आहे, कलियुगामध्ये अनेक प्रकारचे आणि डुप्लिकेट पणाही राहील महाराज. हा नियम आहे, कलियुगाचा नियम आहे. तसं त्या धुंदुलीच्या बहिणीनं त्या धुंदुलीला समजावून सांगितलं, तू हे फळ गाईला खाऊ घाल आणि तुला मी पुत्र देईल. तू गर्भवती असल्याचं सोंग आण. तिनं चिरगुट बांधून गर्भवती असल्याचं सोंग आणलं. आत्मदेव ब्राह्मणाला आनंद झाला. तिचे डोहाळेचं कार्यक्रम सुरू झाला. गावाला भोजन सुरू झालं. आणि नंतर 9 महिने झाले. 9 महिने झाल्याच्या नंतर त्याच्या बहिणीला पुत्र झाला. तो पुत्र आणून दिला आणि हिला तो पुत्र आणून दिला. आणि त्या आत्मदेव ब्राह्मणालाही फार आनंद झाला महाराज. त्या पुत्राचा जन्म उत्सव केला. सर्व गावाला भोजन दिलं आणि गावाला भोजन दिलं आणि त्याचे जात कर्म संस्कार केले. त्याचं नाव धुंदुकारी असं ठेवण्यात आलं. आणि त्या महात्म्याची शक्ती आहे. ते फळ दिलेलं होतं, ते गाईला खाऊ घातलं महाराज. त्या गाईला देखील आणि सर्व अवयव पुरुषाचे आहे, परंतु कान फक्त गायीचे आहे, असा असणारा पुत्र झाला. आणि नंतर ही गोष्ट गोकर्णाच्याही लक्षात आली. आणि तो गोकर्ण फार ज्ञानी निघाला, विद्वान निघाला. गोकर्ण महाज्ञानी, धुंदुकारी महाखला. धुंदुकारी भयंकर अपराध करणारा, शास्त्राला न मानणारा. आत्मदेव ब्राह्मणाने अनेक प्रकारचे त्याला शिकण्याकरता प्रयत्न केले. तो वेद अध्ययन करीत नव्हता, गायत्री मंत्र जपित नव्हता, शास्त्राला मानित नव्हता, माता पित्याची आज्ञा मानित नव्हता आणि एवढा नास्तिक निघाला. अगोदर आत्मदेव ब्राह्मणाला पुत्र नव्हता, तेव्हा आत्मदेव ब्राह्मण टेन्शन मध्ये होता, दुःखी होता. पुन्हा पुत्र झाला, पुन्हा दुःखी झाला. आता दुःखी याच्यामुळे आहे, पुत्र आपला ऐकत नाही, पुत्र शास्त्रविधी मानित नाही. आणि तो जसजसा मोठा व्हायला लागला तसतसा आत्मदेवाला आणि त्या धुंदुलीला आईला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि त्रास देण्याला सुरुवात केली. गोकर्ण महान ज्ञानी होता. गोकर्णाने फार समजावून सांगितलं आत्मदेव ब्राह्मणाला. अगोदर उपदेश पटत नव्हता, परंतु आता उपदेश पटायला लागला. कारण गोकर्ण फार त्रास द्यायला लागला. बापाने कमवलेली संपत्ती व्यसनामध्ये तो सुरू करायला लागला. त्याला अनेक प्रकारची व्यसनं जडली. दूतमच्या मासमच्या मदिराच्या वेश्या, मृगयार्थ चोर्य, परदार सेवा, येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयाती. घोराती घोर असणाऱ्या नरकात नेणारी ही व्यसन आहे मारा. दूत आहे बघा. दूत म्हणजे पत्ते आहे, त्याच्यामध्ये मोठमोठे डाव असतात. जसं पांडव खेळले महाराज. दूत कर्म. पांडवांचं सर्व राज्य गमवलं, सर्व कीर्ती गमवली. द्रौपदी आणि पणाला लावली महाराज. फार मोठा प्रसंग. भर सभेमध्ये द्रौपदीला विवस्त्र करण्याचा प्रसंग. हे केवळ दूताचे परिणाम आहे बघा. दूत त्याचे भयंकर परिणाम. तर या धुंदुकारीला दूतही व्यसन लागलं, दूतमचे मासमचं, आणि असं मदिरा दारू पिण्याचं व्यसन लागलं महाराज. आणि बघा ती दारू एवढी विचित्र आहे. कबीर महाराज सांगतात, दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पलू का दाम खर्च कर मुंह में मट्टी जाती है. कारण आपलेच बघा, पैसे आपलेच खर्चायचे आणि आपल्याला टेन्शन, आपल्याला त्याचं दुःख, आपल्याच घरामध्ये त्रास. आणि बघा असे हे व्यसन आहे महाराज. आणि शास्त्र सांगतं दारू एवढी वाईट आहे, त्या मनुष्याचं मुख देखील बघू नये, त्या मनुष्याला स्पर्श देखील करू नये, एवढी असणारे अपवित्र आहे महाराज. दूत आहे, मांस आहे, मदिरा आहे. आणि तो धुंदुकारी वेश्यांच्याही नादी लागला. पिताजीचं धन व्यर्थ जायला लागलं. फार पश्चाताप झाला. असा पुत्र नसता तर बरं झालं असतं. आणि गोकर्ण फार ज्ञानी निघाला.
विद्वान निघाला, पिताजीला फार समजावून सांगितलं, पिताजी देहस्ती मांस मदिरा, देहस्ती मांस मदिरा की सांगितलं, हे पिताजी, हे अस्थि मांस भरल्याने रक्तमास मळमूत्राने भरलेला हा देह आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. देहस्ती मांस रुदिरे भीमती भीमतीम त्यजत्वम जाया सुतादिषु ममता विमुच्य पश्चानिशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम वैराग्य रास रसिको भवभक्तिनिष्ठ. की हे पिताजी, तुम्ही आता वैराग्य धारण करा, कारण हा संसार आहे. आजपर्यंत सर्वांना या संसाराने दुःखच दिलं महाराज. कोणीच या संसारामध्ये सुखी नाही. वैराग्य ज्यांनी धारण केलं ते सुखी आहे, किंवा जे भगवंताचं भजन करतात, ग्रस्त आश्रमामध्ये राहूनही वेळेत वेळ काढून भगवंता करता, परमार्थ करता वेळ देतात, भजना करता वेळ देतात, नामचिंतना करता वेळ देतात, आणि ते या जगतामध्ये सुखी आहे. त्या गोकर्णाचा उपदेश आत्मदेव ब्राह्मणाला पटला महाराज. आत्मदेव ब्राह्मणाने लगेच निर्णय घेतला. आपले जे काही कपडे ते सोबत घेतले आणि आत्मदेव ब्राह्मण काशीला निघून गेला. तिकडंच भजन केलं आणि आपलं शरीर भगवंताच्या चरणी समर्पित केलं. नंतर हा धुंदुकारी घरामध्ये उन्मत्त झाला. आता पित्याचा त्रास राहिला नाही, कारण शास्त्र सांगतं रूप यवन संपत्ती प्रभुमत्त विवेकता. कारण बिघडण्याचं कारण आहे महाराज सौंदर्य आहे, विवेक नसला तर बिघडण्याचं कारण आहे. धनसंपत्ती असलं आणि कोणाचा धाक नसला, विवेक नसलं की या संपत्तीचा कसा उपयोग करायचा तरी बिघडण्याची शक्यता आहे. रूप यवन तारुण्य आहे, परंतु तारुण्यामध्ये वडीलधाऱ्याच्या आपण आज्ञेमध्ये नसलो आणि आपलं जर स्वतंत्रता असलो तर बिघडण्याची शक्यता निश्चित आहे. कारण तरुणपणामध्ये तो कसाही वागेल, त्याला कोणाचं एकतर वडीलधाऱ्याचं बंधन नाही, वडिलाचं बंधन नाही. म्हणून त्याकरता वाढ वडिलांच्या आपण धाकात राहावं. आणि आजी आजोबा वडील आहे त्यांच्या आज्ञेत जर राहिलं महाराज तर बिघडण्याची शक्यता नसते. रूप यवन संपत्ती, फार संपत्ती असल, विवेक नसल तर त्याचा तो दुरुपयोग करतो. शास्त्र सांगतं की अनाधिकारी पुरुषाकडे सत्ता असू नये, कारण त्या सत्तेचा तो दुरुपयोग करतो, त्याचा योग्य अशा प्रकारे उपयोग करीत नाही महाराज. म्हणून हा धुंदुकारी उन्मत्त झाला. घरचं धन आणि फार त्या वेश्यांना द्यायला लागला. ती आई विरोध करायला लागली. एवढा राग आला त्या आईला देखील मारायला धावला आणि म्हणले, तू जर मला विरोध केला तर तुला मी मारून टाकीन म्हणले. आणि एक दिवस रात्रीच्या वेळेस ती आई देखील याच्या भीतीने धाकाने आणि तशीच वनामध्ये गेली. एक पडकी विहीर होती, त्या ठिकाणी तिने जीव दिला महाराज. तिकडे आत्मदेव ब्राह्मणाचा मृत्यू झालेला आहे, इकडे मातेनेही आणि देह त्याग केला. शेवटी हा धुंदुकारी फार स्वतंत्र झाला. घरचं सर्व धनसंपत्ती संपवून टाकलं, त्या वेश्यांकरता संपवून टाकलं. आता धनसंपत्ती राहिली नाही. वेश्याकडे जात होता, त्या वेश्यालाच घरी बोलवलं आणि त्या वेश्या म्हणाल्या, आमच्याकरता तू आता चोऱ्या कर म्हणले. बघा, त्यांचा हा गुलाम झाला, मोठमोठ्या चोऱ्या करायला लागला आणि पंचविषयाने त्या धुंदुकारीला वेष्टून घेतलं महाराज. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हे शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय आहे. प्रत्येक मनुष्याला हे आणि परमार्थ करून देत नाही महाराज, हे विकार भजन करून देत नाही. असा हा धुंदुकारी फार उन्मत्त झाला. उन्मत्त झाल्यानंतर वेश्या ठेवल्या. एक दिवस फार मोठी चोरी केली, राजाची चोरी केली. फार मोठं धन आणलं आणि एवढं मोठं धन आणलं, वेश्यांनी बघितलं, जर राजाने याला जर पकडलं तर आम्हाला देखील पकडतील राजा, आम्हाला देखील तुरुंगात जावं लागेल, कारावास सोसावं लागेल. त्याकरता याला जिवंत ठेवायचं नाही. त्या ठिकाणी त्याला मारण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रकारे त्रास दिला, त्याचा प्राण जाईना. त्यावेळेस त्या ठिकाणी खैराचा इस्तव केला महाराज, त्याच्या तोंडामध्ये टाकला आणि त्याला त्या ठिकाणी संपवलं महाराज.
बघा, आणि त्याच ठिकाणी गड्ड खोनला आणि त्याच ठिकाणी त्या धुंदुकारीला आणि पुरून टाकलं महाराज. तो पिशाच योनीला प्राप्त झाला धुंदुकारी. बघा, आणि नंतर प्रसंग असा घडला. ही गोष्ट, तो गोकर्ण फार ज्ञानी होता, विद्वान होता. भ्रमण करीत असताना त्याला ही गोष्ट कळाली आणि त्या गोकर्णाने आत्मदेवाच्या नावाने पिंडदान केलं, मातेच्या नावाने पिंडदान, धुंदुलीच्या नावाने पिंडदान केलं, या धुंदुकारीच्या नावाने पिंडदान केलं. आणि पिंडदान केल्याच्या नंतर काही दिवसांनी 12 वर्ष त्याने भ्रमण केलं. 12 वर्ष भ्रमण करून पुन्हा एक दिवस आपल्या गावामध्ये आला. आपल्या गावामध्ये आलं, बघितलं ते घर होतं, फार पडकं जडकं घर होतं. आणि त्या ठिकाणी थांबला महाराज. रात्रीचा वेळ, 12 वाजले आणि भयंकर त्या ठिकाणी आता तो धुंदुकारी पिशाच्य झाला होता. वेगवेगळं रूप धारण करायचा, कधी अग्नीचं रूप प्रगट व्हायचं, कधी राक्षसाचं रूप घ्यायचा, कधी कोणत्या कोणत्या रूपात यायचा आणि या गोकर्णाला भीती दाखवण्याचा प्रयत्न करायचा. गोकर्णाची गोष्ट लक्षात आली आणि गोकर्णाने आपल्या कमंडलूतून पाणी घेतलं, त्याच्यावर फेकलं. त्या प्रेताला वाचा फुटली आणि तो बोलायला लागला, बंधू, मी फार अपराध केले, माझ्याकडून फार पाप झालं आणि तू मला ह्या अपराधातून, या पिशाच्य योनीतून मला सोडव म्हणले, माझा उद्धार कर. अरे म्हणले, मी तुझ्याकरता गयला पिंडदान केलं. तेव्हा तो आणि धुंदुकारी ते पिशाच्य म्हणलं, माझ्याकरता 100 जरी पिंडदान केले तरी माझा उद्धार होणार नाही. बघा, शास्त्रामध्ये असा नियम सांगितलेला आहे, जर यदा कदाचित जर आपण आपल्या पितरांचं पिंडदान केलं, जर पितृदोष गेलाच नाही तर शास्त्र असं सांगतं की गयेला आपण पिंडदान करावं. गयेच्या पिंडदानाचं विशेष महत्व आहे. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र भगवंताने सीतामातेने दशरथ राजाचं पिंडदान केलेलं आहे. 2 गया आहे, एक बोध गया, एक दुसरी गया आहे, ज्या ठिकाणी गयासूर राक्षसाचा अंत भगवान विष्णूने केलेला आहे. त्या ठिकाणी जर पिंडदान केलं तर त्या जीवात्म्याला निश्चित मोक्ष प्राप्त होतो. निश्चित म्हणजे असं शास्त्र आहे की निश्चित त्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि परंतु हा धुंदुकारी आहे म्हणले, माझं, कारण त्याचं पापच एवढं भयंकर होतं, माझं पापच एवढं भयंकर आहे, माझ्याकरता तो गोकर्ण, आणि गोकर्ण म्हणाला तुझ्याकरता मी पिंडदान केलं, पण हा म्हणाला की माझ्याकरता 100 जरी पिंडदान केले गयेला तरी माझा उद्धार होणार नाही, एवढं माझं पाप आहे, एवढं भयंकर माझं पाप आहे. आणि तू बंधू आहे, तू ज्ञानी आहे, तू भगवंताचा फार मोठा भक्त आहे आणि तू काहीतरी पर्याय कर, काहीतरी पर्याय करून माझा उद्धार कर. आणि म्हणले, मला बोलण्याची देखील माझी क्षमता नव्हती, परंतु तुझी तपश्चर्या आहे, तुझ्या कमंडलूतलं जल माझ्यावर तू फेकल्यामुळं मला वाचा फुटली, मी बोलायला लागलो. आणि त्याबरोबर सांगितलं काही हरकत नाही, म्हणले तुझ्याकरता मी काहीतरी प्रयत्न करतो. आणि असं म्हणल्यानंतर ते पिशाच्य ते निघून गेलं. गोकर्णाने त्या ठिकाणी विश्रांती केली. दुसऱ्या दिवशी, कारण गोकर्ण काही साधा नव्हता महाराज, सूर्याचा उपासक होता, सूर्याचा भक्त होता, कारण सूर्य ही प्रत्यक्ष देवता आहे. बघा, इतर देवी देवता आहे, इतर देवी देवता फक्त आपण मूर्तीत बघतो, इतर देवी देवता आपण चित्रात बघतो, पण सूर्य जी देवता ही प्रत्यक्ष देवता आहे. म्हणून सूर्याच्या उपासनेला फार महत्व सांगितलेलं आहे. बघा, धर्मराज युधिष्ठिर सूर्याचे उपासक होते, म्हणून दररोज सकाळी आपण उठल्यानंतर सूर्याला महाराज अर्घ्य द्यावं, कारण अर्घ्य देण्याचा विधी आहे. कारण जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते, 70,000 जन्माचं दारिद्र्य सूर्याच्या नमस्काराने, सूर्याला जर आरोग्य आपण जल जर असं अर्पण केलं आणि त्या जल अर्पण करण्यामध्ये ओम सूर्याय नमः, ओम मित्राय नमः, ओम रवीय नमः, ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्णे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचे नमः, ओम आदित्याय नमः, ओम सावित्रे नमः, ओम अर्काय नमः, असं सूर्याच्या नावाचं 12 वेळेस नाव घेऊन असं जल जर आपण अर्पण केलं,
त्या जलातून जर ते सूर्याचे किरण जेवढे आपल्या शरीरावर पडतील तेवढं आपलं शरीर निरोगी होईल मला महाराज, आणि तेवढं निर्जंतुक ते शरीरही होईल, आपल्याला कोणताही आजार होणार नाही. म्हणून सूर्याची उपासना फार महत्वाची आहे. आपल्याला आयुष्य वाढवायचं असेल, यश वाढवायचं असेल, कीर्ती वाढवायची असेल तर सूर्याची उपासना जीवनामध्ये, आणि दररोज सूर्याचं, कारण ही प्रत्यक्ष देवता आहे. दररोज म्हणून सूर्योदयाच्या अगोदर उठून त्या सूर्याला अर्घ्य द्यावा, की जीवनामध्ये कधी आपल्याला दरिद्रता प्राप्त होणार नाही. आणि गोकर्ण होता, सूर्याचा उपासक होता. त्याने काय केलं की काय करावं, आता सूर्य आपले आराध्य देवता आहे, या धुंदुकारीचा उद्धार करायचा आहे, काय करावा प्रयत्न, तर सूर्याची आराधना केली महाराज. सूर्याला प्रार्थना केली आणि चालणारा सूर्य एका जागेवर थांबले महाराज, सूर्य भगवंत, आणि थांबले. गोकर्णाने प्रार्थना केली. सूर्य भगवान म्हणाले, काय इच्छा आहे तुझी? तर त्यावेळेस गोकर्ण म्हणाला, प्रभो माझी अशी इच्छा आहे, माझा बंधू धुंदुकारी आणि भयंकर असणाऱ्या प्रेत योनीला प्राप्त झालेला आहे, त्याच्या उद्धाराकरता मी काय करावं? त्यावेळेस आणि भगवान सूर्याने सांगितलं, म्हणले की 7 दिवस श्रीमद भागवत कथा जर केली तर त्या धुंदुकारीचा निश्चित आणि उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शास्त्र असं सांगतं, आपण आपल्या पितरांचं जरी पिंडदान केलं तरी उद्धार नाही झाला, गयेला जरी पिंडदान केलं तरी उद्धार नाही झाला, तर आणखीनही शास्त्र असा पर्याय सांगतं की आपण श्रीमद भागवत कथा करावी. श्रीमद भागवत कथा जर केली तर एखादा मनुष्य आत्महत्याने जरी गेलेला असला तरी त्याचा उद्धार होईल, ॲक्सिडेंटमध्ये गेला असला तरी त्याचा उद्धार होईल, कोणत्याही दुर्घटनेमुळे त्याचा मृत्यू झालेला असला तरी श्रीमद भागवत कथा करा, किंवा घरामध्ये जरी, आणि त्या पितरा त्याला मोक्ष, मृत झालेल्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त व्हावा, मृत झालेल्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त व्हावा ह्या उद्देशाने, आणि जरी श्रीमद भागवत कथा घरामध्ये जरी केली आपण संकल्प सोडून ब्राह्मणाच्या हाताने, तरी देखील त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. असं होऊ शकतो, होतोच, हे निश्चित आहे, हे शास्त्र आहे. त्यावेळेस सूर्य भगवंताने स्वतः सांगितलं महाराज, त्रिवार सांगितलं की श्रीमद भागवत कथेची, श्रीमद भागवत जर कथा केली तर अवश्यमय त्या धुंदुकारीचा, एवढं भयंकर असणारं पाप केलेला धुंदुकारी, आणि त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि गोकर्णाने त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं निवेदन केलं, सुंदर अशा प्रकारे, आणि श्रीमद भागवताची तयारी केली, आणि एक मोठा मंडप दिला त्या ठिकाणी. आता ते पिशाच्य आहे, आता त्याला कसं बोलावं त्या ठिकाणी कथा श्रवण करण्याकरता, कारण पिशाच्य आहे, पिशाच्याचं शरीर वायू प्रधान असतं, पिशाच्य एके जागेवर थांबू शकत नाही. जसं वायू आहे, वायू हा स्थिर राहू शकत नाही, तसं पिशाच्याचं शरीर भटकत असतं. बघा, ज्यांचा आत्मा ॲक्सिडेंटमध्ये कशाही प्रकारे ज्यांची दुर्घटना झाली त्यांना लवकर मोक्ष भेटत नाही, तो आत्मा भरकटत असतो. कधी कधी एखाद्याला त्रासही देतो, आणि एखादा जर अपवित्र अवस्थेत मध्ये असला तर त्याला ते पिशाचे लागतही, पण त्रासही देतात. आणि पिशाचे काही लक्षणं सांगितलेले आहे, कोणत्या लक्षणाने ते पिशाच लागलेलं आहे ते ओळखावं, असंही आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याचं लक्षण सांगितलेलं आहे. त्यावेळेस तो विशेष प्रकारे बोलतो महाराज. इतर वेळेस जसं बोलतो त्यावेळेस त्याच्यामध्ये विशेष वेगळं बोलणं असतं, विशेष त्याच्यामध्ये शक्ती आलेली असते. बघा, तसा तो एकट्या माणसाला आकळतो, परंतु एखाद्याला पिशाचे लागल्यावर 4-4 माणसं त्याला धरायला असतात. बघा, दिसायला तो एकदम असा काडीवाणी असतो, परंतु पिशाचे लागल्यानंतर एवढी शक्ती त्याच्यामध्ये येते महाराज. म्हणून शास्त्र सांगतं की असं असणारी हे पिशाच्य वायू प्रधान असतं. आता त्या पिशाच्याला आणि या कथेमध्ये कसं स्थिर करावं, तर त्याला थांबण्याकरता एक 7 गाठीचा बांबू त्या ठिकाणी रोवला महाराज. आणि कथा सुरू झाली, आणि त्या श्रीमद भागवताचं महात्म्य झालं, आणि पहिला दिवस झाला त्या बांबूमध्ये ते पिशाच्य होतं, तर त्या बांबूची एक गाठ फुटली महाराज. दुसऱ्या दिवशी दुसरी गाठ, तिसऱ्या दिवशी असं करता करता 7ही गाठी त्या बांबूच्या
आणि फुटल्या त्याच्यातून एक जे पिशाच होतं तेच एका दिव्य देवताचं शरीर धारण करून त्या ठिकाणी प्रगट झालं. त्याच्याकरता विमान आलं. ते विमानात बसले. आता हे ऐकणारे सगळे होते, म्हणले आम्ही काय केलं, म्हणले आता आम्ही कथा ऐकली, आम्हाला का नाही आलं विमान. बघा, कथा तर सर्वच ऐकतात, परंतु सगळ्यांना लाभ का होत नाही. आता धुंदुकारी त्या पिशाच्याने कथा ऐकली, सर्वांनी कथा ऐकली, काहींना आता त्याला लाभ झाला, त्याच्याकरता विमान आलं, आणि आमच्या करता का नाही. आता ही कथा बाकीचे बोलायला लागले तेव्हा आणि सांगितलं गेलं की त्या पिशाच्याने जशी कथा श्रवण केली, त्याचं मननही केलं महाराज. नुसतं ऐकायला महत्व नाही, ऐकतात सर्व, परंतु या कानाने ऐकतात आणि त्या कानाने सर्व निघून जातात महाराज. जसं सोनारे फुंकिले वारे, जसं सोनाने ह्या कानातून फुकलं. जसं बघा, एकदा काय झालं, एका जणाला, एक जण मूर्तिकार होता. आता 2 मूर्त्या त्याने आणि विकण्याकरता आणल्या. आता एक मूर्ती होती, दोन्ही मूर्त्या सारख्याच होत्या, दोन्ही मूर्ती एकाच धातूच्या होत्या. एका मूर्तीची किंमत त्याने सांगितली 5 लाख आणि दुसऱ्या मूर्तीची किंमत 5,000. आता मूर्त्या सारख्या आहे, कारागिरही एकच आहे, तरी किंमत बदल काय. तर बाकीच्यांनी विचारलं, म्हणले काय फरक. तर याने सांगितलं फरक हा आहे, एका मूर्तीच्या कानामधून दोरी घातली, या कानातून घातली, त्या कानातून निघून गेली. आता दुसऱ्या मूर्तीच्या कानात दोरी घातली महाराज, ती सरळ आतमध्ये पोटामध्ये गेली. आता सरळ या कानातून घातली, या कानामध्ये निघली, त्या मूर्तीची किंमत 5,000 रुपये. आणि ज्या मूर्तीच्या कानामध्ये दोरी घातली ती सरळ पोटात गेली, त्या मूर्तीची किंमत 5 लाख. बघा, काही म्हणजे काही असे श्रोते असतात, काही श्रोते असतात, काही श्रोते असतात, म्हणजे जे कथा फक्त श्रवण करतात आणि सोडून देतात. काही कथेतून काही चांगल्या गोष्टी घेतात, काही कथेतून काही दोष घेतात महाराज. म्हणून हा आपला आपला विषय आहे, ज्याचा त्याचा विषय आहे. त्या धुंदुकारीने, त्या पिशाच्याने त्या कथेचं श्रवण केलं आणि मनन केलं महाराज. मनन फार महत्वाचं आहे. श्रवणम तु गुरुर्वाक्यम मननम तदनंतरम निधिध्यास समित्ते तत्पूर्णबोधस्य कारणम. पूर्णबोधाला कारण मनन आहे. आणि त्या ठिकाणी कथा केली, विमान आलं आणि त्या विमानात बसून त्या धुंदुकारीने दिव्य देवताचं शरीर धारण केलं. तो स्वर्गादी लोकाला, भगवंताच्या धामाला गेला. म्हणून सांगण्याचं तात्पर्य बघा, पितरांकरता जरी आपण पिंडदान केलं, पिंडदानाने जरी उद्धार झाला नाही, जरी पितृदोष राहिला, तर कोणत्याही प्रकारे आणि त्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल तर शास्त्र सांगतं, श्रीमद भागवत कथेने निश्चित त्याचा उद्धार होतो आणि आपण त्या पितृऋणातून मुक्त होतो. आपल्याला सुख, शांती, समाधान, धन संपत्ती, पुत्र आहे, यश, कीर्ती सर्व प्राप्त होतं. आणि म्हणून या पितरांच्या ऋणानुबंधनातून आपण मुक्त होणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी वेळही झालेला आहे, ऊनही तापत आहे, दूरवरून पाहुणे मंडळी आलेले आहेत, सर्वांना भोजनही करायचं आहे. 5 मिनिटामध्ये आपण आणि कार्यक्रम आटपून घेऊ. म्हणून श्राद्धाचा प्रसंग आहे, श्राद्ध विधी आहे. श्रद्धायाम क्रियते कर्म इति श्राद्ध. श्रद्धायुक्त अंतकरणाने आपण पितरांच्या उद्देशाने, मग ते काही असो, अन्नदान असो, काही असो, प्रवचन कशा करतात हो, गेल्यानंतर श्राद्ध करता, प्रवचन असो, कीर्तन असो, बघा त्यामध्ये भगवंताचं नाम घेतलं जातं. कारण भगवंताचं नाम मंगल भवन अमंगल हरी, सर्व अमंगळालाही मंगल करणारं भगवन नाम आहे. भगवन नामाने गेलेल्या व्यक्तीला आणि त्याचं पुण्य फलप्राप्ती होऊन त्याचंही योग्य असणारी योग्य गती होती. म्हणून पितरांच्या उद्देशाने जे जे सत्कर्म आहे ते पितरांना प्राप्त होतं महाराज. पितर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांना ते प्राप्त होतं. म्हणून आपण पितर आपल्यावर संतुष्ट आहे, समाधानी आहे का पितर आपल्यावर अतृप्त आहे, हे कसं समजायचं, कसं ओळखायचं की खरंच आपले पितर आपल्यावर आणि प्रसन्न आहे का, खरंच आपले पितर आपल्यावर दुःखी आहे, क्रोधी आहे, नाराज आहे, तर त्याची ओळखण्याचे काही लक्षण आहे. जर बघा, आपण झोपल्यानंतर रात्री
आपल्याला जर अचानक जाग येत असेल, 12 वाजले 1 वाजले अचानक जाग येत असेल आणि झोपच येत नसेल, तहान लागत असेल अचानक, बघा काही काहींना रात्री आणि जाग येते, तहान लागते, तर समजून घ्यायचं आपले पितर तहानलेले आहे आणि आपले पितर तहानलेले आहे असं ही ओळखण्याचं संकेत आहे. अचानक जाग आली, तहान लागली, तर आपले पितर तहानलेले आहे. आणि आपण जर भोजन करताना जर आपल्या ताटामध्ये केस निघाला, तर समजून घ्यायचं आपले पितर उपवाशी आहे महाराज. हे समजून घ्यायचं. जर आपल्या मुलांचे जर लग्न जमत नसतील, तरी समजून घ्यायचं पितृदोष आहे. जुळलेले लग्न देखील मोडत असतील, तरी समजून घ्यायचं पितृदोष आहे. आणि घरामध्ये विनाकारण भांडणं होत असतील, तरी पितृदोष आहे. घरामध्ये पैसे टिकत नसतील, तरी पितृदोष आहे. घरामध्ये सुख शांती नसल, तरी पितृदोष आहे. आपल्याला कोणी आपला अपमान करीत असेल, तरी पितृदोष आहे. आपण कुठेही गेलो, ज्या ठिकाणी आपला सन्मान व्हायला पाहिजे, विनाकारण लोक जर त्रास देत असेल, समजून घ्यायचं पितृदोष आहे. विनाकारण आपल्याला दुःख भेटत असेल, तर पितृदोष आहे. म्हणून 99% लोक या पितृदोषाने ग्रासित आहे. आणि या पितृदोषातून मुक्त होण्याकरता आपल्याला अगोदर पितर आपले प्रसन्न पाहिजे. कारण पितर आहे महाराज. गीतेमध्ये भगवान सांगतात, पितृणाम रेमाचास्मे यम संयमतामहम. कारण पितृ एक देवता आहे, पितृ एक लोक आहे. बघा, इतर जसं स्वर्गलोक आहे, महरलोक आहे, जनलोक आहे, तपोलोक आहे, सत्यलोक आहे, ब्रह्मलोक आहे, तसा पितरांचा एक लोक आहे महाराज. त्यामध्ये आर्यमा नावाचे पितर भगवंताची विभूती आहे. आणि ते पितर आपल्यावर आणि समाधानी संतुष्ट असणं फार महत्वाचं आहे. कारण त्यांना आपण ग्रस्त आश्रमामध्ये फार महत्वाचं आहे. सर्वात अगोदर पितर. जर एखादा भगवंत भक्त झाला, एखादा महात्मा झाला, त्याला काही गरज नाही महाराज पिंडदान कशाची. कारण त्याचा उद्धार झाला तर सर्व कुळाचाच उद्धार होतो महाराज. आईच्या 21 कुळाचा, वडिलांच्या 21 कुळाचा सहज उद्धार होतो. आपण जीवनामध्ये भजन केलं तरी आपल्या कुळाचा उद्धार होतो. परंतु ग्रस्त आश्रमामध्ये फार महत्वाच्या 99% लोक पितृदोषाने ग्रसित आहे. आणि 100% जेवढ्या बाधा असतील तेवढ्या सर्व पितृदोषामुळे आहे. म्हणून सर्वात अगोदर परमार्थामध्ये आपल्याला सफलता प्राप्त व्हावी असं वाटत असेल, आपला व्यवहार सफल व्हावा असं वाटत असेल, कोणतंही घेतलेलं हाती काम पूर्णतेकडे जावा असं वाटत असेल, तर सर्वात अगोदर आपण ह्या पितृदोषातून आणि पितरांच्या ऋणातून मुक्त होणं आपण आवश्यक आहे. तोपर्यंत आपल्याला शांती भेटणार नाही तोपर्यंत. कारण ते पितृही आपल्यावर नाराज होतात, आपण त्यांचं कार्य नाही केलं, ते आपले रक्त पितात महाराज. ती शाप देतात कुळाला, तो परिवार शापित असतो, ते घर शापित असतं. म्हणून अगोदर त्यांच्या ऋणानुबंधनातून आपण मुक्त होणं आवश्यक आहे. म्हणून तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. भगवान परमात्मा सांगतात, अनन्य भावाने माझी जरी उपासना केली, माझं भजन भक्ती केलं, तरी देखील तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाची. कोटी कुळांचा उद्धार होतो की भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझा भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. अंतकरणाने भावाने श्रद्धेने त्या भगवंताचं गुणानु भजन करावं, चिंतन करावं. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. प्रत्येक कामामध्ये भगवंताचं नाम घेऊ शकतो आपण महाराज. आपण कामामध्ये याला शिव्या दे त्याला शिव्या दे ते करण्यापेक्षा कामामध्ये देवाचं नाव घेतलं महाराज, ती देवाची सेवा होईल. म्हणून कामामध्ये हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. आणि सर्व कार्यामध्ये सर्व कार्य करता त्या भगवंताचा आपण प्रत्येक कार्य करताना भगवंताची उपासना, कोणतंही काम जर आपण करताना भगवंताला नमस्कार केला आणि भगवंताचं स्मरण करून ते जर काम केलं, तर ते कामही पूर्ण होईल
आणि ती भगवंताची सेवा होईल महाराज, ते भगवंताचं कार्य होईल. आपण हा संसार संसार आपला म्हणून जर नाही केला, हा संसार भगवंताचा आहे, त्या परमेश्वराचेच हा काही परिवार आहे, परमेश्वराचे त्या भगवंताचीच रूप आहे असं म्हणून जर व्यवहार केला, असं म्हणून जर वागलो, तर हा संसार होणार नाही महाराज, संसार बाधक ठरणार नाही, संसार बंधनामध्ये आपल्याला टाकणार नाही महाराज. हा संसार जसं अवघाची संसार झाला ब्रह्मरूप, अवघाची संसार केला ब्रह्मरूप, अवघाची संसार सुखाचा करीन. बघा, अवघाची संसार झाला ब्रह्मरूप, केला ब्रह्मरूप. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी त्यांचा संसार ब्रह्मरूप केला महाराज. कारण त्यामध्ये जर परमार्थ असला तर तो संसार हा संसार राहत नाही, व्यवहार हा व्यवहार राहत नाही, तोच परमार्थ रूप होतो. आणि त्याच्यातच भक्ती महाराज. वृंदावनला काशी अयोध्याला जाण्यापेक्षा आपलं घरच वृंदावन करावं महाराज. ज्या ठिकाणी आपण आहे तिथेच भजन करावं, त्या ठिकाणीच भगवान कृष्णाला प्रगट करावं, तेच तुळशी वृंदावन, त्या ठिकाणी भगवंताची स्थापना करा महाराज. तर ते घरच वृंदावनासारखं तयार होईल. विषय फार आहे, परंतु वेळ आपला या ठिकाणी झालेला आहे. जीवनामध्ये भगवंताची भक्ती महत्वाची आहे. भक्ती कल्याण करणारी आहे, भक्ती उद्धार करणारी आहे, भक्ती जीवनाचं सार्थक करणारी आहे. म्हणून भगवान परमात्मा सांगतात, तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम जो